नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीचा पुरुष आणि धनुराशीची स्त्री समजा परस्पर नातेसंबंधात असेल, म्हणजे रिलेशनशिपमध्ये असेल, प्रेमामध्ये असतील, तर त्यांचं जे प्रेम आहे, त्यांचं जे रिलेशनशिप आहे, हे कशा प्रकारे पुढे जाईल? तसं पाहिलं तर या जो दोन्ही राशी आहे, या षडाष्टकामध्ये आहे. नुसतं षडाष्टक नाही तर मृत्यू षडाष्टकामध्ये आहे. तरीसुद्धा यांच्यामध्ये प्रेम कसं होऊ शकेल? आणि ते जर प्रेम झालंच, तर ते कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातला प्रश्न असतो. परंतु काळजी करू नका. दोघांचं व्यक्तिमत्व जर का तुम्ही नीटपणे जाणून घेतलं, तर अर्थातच दोघांमध्ये प्रेम का तयार होतं आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे त्यांच्यामध्ये थोडेसे त्रासदायक गोष्टी सुद्धा होऊ शकतात किंवा वादविवाद सुद्धा होऊ शकतात, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला त्या दोघांचं संपूर्ण जे व्यक्तिमत्व आहे जाणून घेणं गरजेचं राहील. इथे एक गोष्ट सांगणं थोडंसं महत्त्वाचं ठरतं की षडाष्टक किंवा खास करून मृत्यू षडाष्टक ऐकली की काही जणांच्या छातीत धसका येतो. लक्षात घ्या, मृत्यू षडाष्टक म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू असं अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृत्यू षडाष्टक याचा साधा सोपा सरळ अर्थ एवढाच आहे की दोघांचे जे नेचर आहे, दोघांचे जे स्वभाव आहेत, व्यक्तिमत्व आहे किंवा जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा वेगळा असतो. अर्थात दृष्टिकोन वेगळा असला म्हणून प्रत्यक्ष मृत्यू ओढवतो वगैरे काही नाही, फक्त डिफरन्स ऑफ ओपिनियन, मतभेद, मतवैचित्र्य होऊ शकतात. परंतु जर का तुम्हाला एकमेकांचे स्वभाव वैशिष्ट्य ठाऊक असतील, व्यक्तिमत्व कसं आहे हे तुम्हाला ठाऊक असेल, तर अर्थातच ते समजून घेता येऊ शकेल आणि नातेसंबंधात त्याचा तुम्हाला अडथळा होणार नाही. इथे सगळ्यात पहिली गोष्ट आपण थोडं लक्षात घेऊ ती म्हणजे वृषभ राशीचे जे पुरुष असतात त्यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानात किंवा धनस्थानात येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. राशीचं जे तत्व आहे, जे पृथ्वी तत्व आहे, आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान. सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप, स्वच्छ आणि आकर्षक अशा प्रकारचं राहणीमान असतं वृषभ राशींचा पुरुषांचा. बालपणापासूनच त्यांना कशा प्रकारे राहायला हवं, कशा प्रकारे स्वतःला प्रेझेंट करायला हवं, याबद्दलचं माहिती त्यांना उपजतच असते. अर्थात त्यांची जी फॅशन असते ती थोडीशी सोबर असते. खूप डार्क फॅशन किंवा खूप अतिरेकी फॅशन ही यांच्यामध्ये तशी दिसून येणार नाही. आणि याच्या जोडीलाच त्यांचं जे बोलणं असतं, त्यांची जी वाणी असते ती सुद्धा मधुर असते. म्हणजेच कसं बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, कशा प्रकारचे शब्दांची पेरणी करायला हवी. साखर पेरणी करणं हा वृषभ राशीच्या पुरुषांना अतिशय अंगभूत अशा प्रकारचा गुणधर्म असतो. म्हणजे त्यासाठी त्यांना वेगळं काही तयारी करावी लागत नाही. म्हणजे जर आपण डिप्लोमॅटिक नेचर जो म्हणतो तो वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हसत बोलणं. मुद्दा कितीही कॉम्प्लिकेटेड किंवा सिरियस जरी असला तरी आपल्या सहज ओघवत्या वाणीने दुसऱ्याला तो मुद्दा पटवून देणं, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट वृषभ राशींच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे जमते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता यांचं राहणीमान, यांचं बोलणं, वागणं हे अतिशय चांगलं असल्यामुळे एकंदरीत त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे आकर्षक असतं. याच्या जोडीलाच कलाप्रिय असतं. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांची आवड असते आणि खास करून संगीताची आवड आहे ना चांगल्या प्रकारची असते. संगीताचा कान यांच्याकडे असतो. म्हणजे काही जण नुसतं संगीत ऐकतात, तर हे संगीत श्रवण करतात, संगीताचा आनंद घेतात. मग ते संगीत कुठल्याही प्रकारचं असलं तरी सुद्धा संगीताचा आनंद घेणं हा वृषभ राशीच्या व्यक्तींना हा गुण अतिशय चांगल्या प्रकारे जमतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिभौतिक सुखाप्रती आवड किंवा उंची राहणीमानाची आवड ही वृषभ राशीच्या पुरुषांना चांगल्या प्रकारे असते किंवा त्यांना ते आवडतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेंट असतात किंवा परफ्यूम असतात, ज्वेलरी असते, यांचीसुद्धा आवड असते. म्हणजे पुरुष असून तर सुद्धा त्यांच्यामध्ये ही आवड असते. म्हणजे नेहमी व्यवस्थित दिसावं, म्हणजे आपले विचार आणि आपलं शरीर किंवा आपलं दिसणं हे व्यवस्थित असावं, हा भाव वृषभ राशीच्या पुरुषांकडे असतोच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खवय्ये असतात, खानपानाची ना आवड असते. म्हणजे घरातल्यापेक्षा घरातल्या बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खानपान करणं, चटपटीत खाणं, चविष्ट खाणं आणि अशा प्रकारची जी आवड असते ही वृषभ राशीच्या पुरुषांना दिसून येते. आणि ही जी आवड येते त्यांच्या तुम्हाला एकंदरीत शरीरयष्टीवरून सुद्धा दिसेल. म्हणजे थोडेसे मेदवृद्धी यांच्या शरीरावर दिसून येते वृषभ राशींच्या पुरुषांच्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जसं सांगितलं की यांचं राहणीमान, खानपान सगळं काही उंची असलं तरी तुम्हाला वाटेल की हे खूप खर्चिक असतं, तर तसं अजिबात नाही. वृषभ राशीचे जे पुरुष असतात हे खर्चिक नसतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे कमवायचे, कशा प्रकारे गुंतवणूक करायची, ही जी गोष्ट ही वृषभ राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडेसे रिझर्वड असतात. म्हणजे पटकन हे खुले होत नाही किंवा ओपन होत नाही. ही गोष्ट थोडी वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येते. म्हणजे काही ज्या व्यक्ती असतात त्या पटकन बोलून मोकळ्या होतात, अगदी बिनधास्त असतात, खूप वर्षापासून एखाद्याची ओळख आहे त्याप्रमाणे पहिल्या भेटीत सुद्धा वागतात. हा भाग तुम्हाला वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही. तुम्हाला थोडंसं वाटेल की ह्या ज्या व्यक्ती त्या रिझर्वड आहेत.
परंतु एकदा जर का तुमची ओळख झाली तर अर्थातच यांचं वागणं, बोलणं आणि एकंदरीत त्यांचे जे विचार असतात हे तुम्हाला खुलेपणाचे वाटतील, आकर्षक वाटतील. तिसरी थोडीशी महत्त्वाची गोष्ट आहे, ती थोडासा निगेटिव्ह सुद्धा आहे गुणधर्म, तो म्हणजे स्टबर्ननेस, हट्टीपणा. कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टीवरती हट्टीपणा करतात किंवा त्यात मतावर ठाम राहतात. तर मला जाणवेलही की इतका चांगल्या व्यक्तिमत्वाचा जो पुरुष आहे, हा छोट्या-छोट्या गोष्टींना त्याचा स्टेटस इश्यू का बनवून घेतो. परंतु तो गुण आहे किंवा एखादी दुर्गुण धरून चाला. परंतु बऱ्याच वेळेस त्याच्याशी ते ॲडजस्टसुद्धा करतात. म्हणजे ॲडजस्ट करून घेण्याची तयारी या राशींच्या पुरुषांमध्ये तशी दिसून येते. आता एकंदरीत या राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत. पहिलं आहे कृत्तिका. कृत्तिका नक्षत्राचे शेवटचे जे 3 चरण आहेत ते वृषभ राशीचे पहिले 3 चरण येतात. आता कृत्तिका नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांचं वागणूक थोडीशी वेगळी असते. हट्टीपणा जो वृषभ राशीचा आहे तो जास्त तुम्हाला कृत्तिका नक्षत्रामध्ये दिसून येईल. परंतु याच्याकडे चांगले सुद्धा गुणधर्म आहेत, ते म्हणजे आपल्या हिमतीवरती पुढे जाणं, सिंग्युलॅरिटी पुढे जाणं, कार्यकर्तृत्वावर पुढे दुसऱ्याची मदत न घेणं, हा जो भाग आहे कृत्तिका नक्षत्राच्या पुरुषामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. कधी-कधी यांची जी वाणी आहे ती थोडीशी तुम्हाला तिखट वाटू शकेल. मात्र जे काय असेल ते बोलणारे असतात समोरासमोर, तरी ही जरी वाणी तिखट असली तरीसुद्धा थोडेसे निमित्त भाषी असतात. म्हणजे कंटिन्युअस बोलणं किंवा वृषभ राशीमध्ये सुद्धा हा गुणधर्म तुम्हाला दिसून येईल की उघड्या ठेवलेला नळापाने वाहतच राहणं, हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही. कृत्तिका नक्षत्रामध्ये सुद्धा अर्थात तो दिसून येत नाही. कृत्तिका नक्षत्राच्या बाबतीमध्ये शारीरिक व्याधी लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर होणं, अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे प्रसंग सुद्धा आयुष्यामध्ये येतात बऱ्याच वेळेस. मातापित्यापैकी एखादं असं सुख कमी मिळणं, डोळ्याच्या संदर्भातले त्रास होणं किंवा पित्त प्रकृती ज्याला म्हणतो आयुर्वेदातली, ती जी गोष्ट, ती पित्त प्रकृती साधारणतः कृत्तिका नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये दिसून येते. त्यानंतरचे जे नक्षत्र आहे ते म्हणजे रोहिणी नक्षत्र. रोहिणी नक्षत्राची बात काही औरच आहे. रोहिणी नक्षत्र आहे हे लाडामध्ये वाढलेलं असतं. खास करून आईचं किंवा मातेचं खूप प्रेम असतं यांच्यावरती, किंवा खूप जवळचे असतात. त्यांच्यावर याचं सूत चांगल्या प्रकारे जमतं आणि लहानपणापासून थोडेसे लाडामध्ये वाढल्या असल्यामुळे खूप काही जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, जो वृषभ राशीचा गाभा आहे तो जास्त रोहिणी नक्षत्रामध्ये दिसणार नाही. थोडेसे कष्ट कमी करणारे असतात आणि थोडंसं म्हणतात ना की सहजच मिळाल्या त्या गोष्टी, बऱ्याच त्या गोष्टी सहजपणे मिळतात सुद्धा. अधिभौतिक सुखाची जी आवड आहे वृषभ राशीची, ती सगळ्यात जास्त रोहिणी नक्षत्रामध्ये तुम्हाला दिसून येईल किंवा लॅविश लाईफस्टाईलची, ती रोहिणी नक्षत्रामध्ये तुम्हाला जास्त दिसून येईल. तिसरं जे नक्षत्र आहे ते आहे मृग नक्षत्र. मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांचा जो स्वभाव गुणधर्म असतो तो थोडासा वेगळा असतो. वाचन वेडे असतात, पुस्तक वेडे असतात. म्हणजे पुस्तक वाचन यांना खूप आवडतं आणि त्यान्वये त्यांना जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातलं जे नॉलेज आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीवरती निर्णय घ्यायचा तर सखोलपणे निर्णय घेतील, नीट विचार करून निर्णय घेते आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सहसा चुकत नाही. थोडा वेळ घेतील निर्णय घेताना, पण नीट विचार करूनच निर्णय घेतील. दुसरी गोष्ट म्हणजे चाणाक्ष असतात, जबरदस्त अलर्ट असतात. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा यांच्या मनातून किंवा यांच्या नजरेतून सुटत नाही. त्यामुळेच बऱ्याच वेळेस यांना चिटिंग करणं जवळजवळ कठीण असतं. तर ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट मृग नक्षत्राच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. अर्थातच आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेलच की वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता थोडी आपण चर्चा करू की धनु राशीच्या ज्या स्त्रिया आहेत यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. धनु राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही रास द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जे की धनु राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ती म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी जबरदस्त ऊर्जा, अगदी ओसंडून वाहणारी ऊर्जा असते. ती एवढी असते की अगदी शांतपणे जरी धनुराशीची स्त्री बसली तरी तिच्या शरीराचा कुठला ना कुठला तरी अवयव तुम्हाला कार्य करताना दिसेलच. म्हणजे बिझी बॉडी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ऊर्जा बऱ्याच प्रमाणात असतं. तर ऊर्जेचा निचरा कसा करायचा, तर कामातून करायचा. पहिलं काम नंतर आराम, हा जो भाग आहे हा भाग धनुराशीच्या स्त्रीमध्ये दिसून येतो. आणि घरामध्ये हाऊसवाईफ जरी असले तरी घरामध्ये इथे तिथे फिरताना पळतानाच ते जास्त दिसते. आणि घराबाहेर जर का सांगायचं झालं तर स्वतःची छाप नक्की सोडतात, आपल्या कार्यकर्तृत्वाने मर्दुमकीसुद्धा गाजवतात. लिडरशिप क्वालिटीसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली असते. एखादं काम समोर आलं की झटकन ते करून मोकळं व्हावं, हा भाग त्यांच्यामध्ये असं कल्चर्ड असतात. आणि थोडीशी स्वयंशिस्तसुद्धा यांच्यामध्ये असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्चर्ड, आता जे सांगितलं, संस्कारित असतात. त्याच्यामुळे कसं राहायचं, कसं वागायचं, किती बोलायचं, कुठे बोलायचं, कशा प्रकारे बोलायचं, अन्याय सहन करून घ्यायचा नाही. आपल्यावर अन्याय झाला जरी स्त्री असली तरी ॲडजस्ट करणं, म्हणजे फक्त आणि फक्त स्त्री आहे म्हणून ॲडजस्ट करणं, हा भाग यांना अजिबात जमत नाही. अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडणं, झेंडे घेऊन धावणं, हा जो भाग आहे हा भाग धनुराशीच्या स्त्रीमध्ये तुम्हाला जास्त दिसून येईल. धनुराशीची जी स्त्री आहे ती घरापेक्षा घरच्या बाहेरच्या लोकांमध्ये जास्त यांची इमेज चांगली असते. याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली माणुसकीचा भाव, दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याच्या मदतीला धावणं, समोरच्या व्यक्ती ओळखीचा असो वा नसो
तो जर का त्रासामध्ये असेल, तो जर का संकटात असेल, तो जर का दुःखात असेल, तर स्वतःला जेवढी शक्य होईल तेवढी मदत करणं हा धनुराशीच्या स्त्रीचा गाभा आहे. आणि म्हणूनच माणुसकीचा भाव जो आहे, भूतदया जी आहे, ती धनुराशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणूनच त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व हे बिनधास्त असतं, बेदरकार मात्र अजिबात नसतं. दुसऱ्याला मदत करणारे असतात. त्यांना फिरायला वगैरे आवडतं, वेगवेगळ्या स्थळांना, अननोन ठिकाणी जाणं, तिकडची संस्कृती जाणून घेणं, हा जो भाग आहे, हा भाग आणि निसर्गाच्या सानिध्यात राहायला सुद्धा यांना आवडतं. म्हणजे थोडेसे हे देवभळे सुद्धा असतात, परंतु देवभळ म्हणजे अंधश्रद्धाळू असे अजिबात नाही. धार्मिक आध्यात्मिक भाव सुद्धा याच्यामध्ये असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची आत्ताची गोष्ट सांगितली की माणुसकी जी आहे ती या राशीमध्ये अतिशय उत्तम प्रकारची दिसून येते. चळवळे असतात. एक जी गोष्ट आहे त्यावर थोडंसं काम करणं गरजेचं आहे, ती म्हणजे निर्णय क्षमता. निर्णय क्षमता याची थोडीशी कमी असते, डिसिजन पॉवर थोडीशी कमी असते. कुठल्याही मुद्द्यावरती निर्णय घ्यायचा झाला तर लगेचच्या लगेच निर्णयापर्यंत पोहोचत नाही. निर्णय घ्यायचा की नाही, घ्यायचा की नाही, या द्विधा अवस्थेत असतात आणि बऱ्याच वेळा निर्णय घेता येत नाही. त्यामुळे जीवनातील बऱ्याचशा चांगल्या संधी यांच्या हातून सुटतात. तर अर्थातच या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. या राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा. पैकी मूळ नक्षत्रामध्ये बऱ्याचशा अफवा आहेत, परंतु त्या तेवढ्याशा खऱ्या नाही आहे. उलट मूळ नक्षत्राच्या ज्या स्त्री असतात या स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणाऱ्या असतात, बिनधास्त असं नेचर असतं आणि समोरासमोर बोलण्याची जी टाप आहे ती त्यांच्यामध्ये खूप चांगल्या, अन्याय अजिबात सहन करत नाहीत आणि यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या असतात. शून्यापासून अगदी मोठी झेप घेणाऱ्या या स्त्रिया असतात. त्यांच्यामध्ये कार्यकर्तृत्वाचा भाग सुद्धा अतिशय चांगला असतो. जर का तुम्ही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची जबाबदारी सोपवली तर त्या पूर्ण करून दाखवले, इमाने इतबारे पूर्ण करून दाखवतात. ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट मूळ नक्षत्राच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. मूळ नक्षत्राच्या स्त्रीच्या संदर्भात थोडेसे नातेसंबंधात त्रास होणं किंवा जवळच्या नातेवाईकांपैकी एकाचं सुख कमी मिळणं असा भाव थोडा यांच्यामध्ये दिसून येतो. आरोग्याच्या संदर्भातले थोडेसे त्रास असतात, हे नक्की. आता हे जे आरोग्याचे त्रास आहेत हे शारीरिक असू शकतात किंवा ज्याला आपण पित्त प्रकृती वगैरे म्हणतो, म्हणजे आयुर्वेदातले जे आपण पित्त प्रकृती म्हणतो, ती धनु राशीच्या मूळ नक्षत्रामध्ये थोडी जास्त दिसून येते किंवा स्त्रियांच्या संदर्भातले जे विकार असतात ते सुद्धा त्यांच्यामध्ये दिसून येऊ शकतात. मात्र यांचा स्वभाव मात्र दिलखुलास असतो, बिनधास्त असतो, दुसऱ्याला मदत करणारे असतात. दुसरं जे नक्षत्र आहे ते पूर्वाषाढा नक्षत्र. यांचं राहणीमान खूप चांगलं असतं, अधिभौतिक सुखाकडे यांची आवड असते आणि उत्तम गृहिणी या सदरात ते म्हणू शकतात. म्हणजे स्वयंपाक करायची सुद्धा खूप चांगली आवड ही पूर्वाषाढा नक्षत्राच्या स्त्रीमध्ये दिसू शकते आणि हे सुद्धा अगदी एनर्जी लेवल यांची खूप हाय असते. तिसरं जे नक्षत्र आहे ते उत्तराषाढा नक्षत्र. उत्तराषाढा नक्षत्र हे पूर्णपणे फ्रीडम सहन करणारा, म्हणजे फ्रीडममध्ये राहणार आहे. त्यांना बंदिस्त राहायला आवडत नाही आणि यांच्यामध्ये सुद्धा लिडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या असतात, परंतु खूपच चळवळे असतात. यांना घरात राहणं यांना कठीण असतं. घराच्या बाहेर मर्दनकी असं यांना पॉलिटिक्समध्ये वगैरे जाण किंवा राजकारणामध्ये जाण, कारण मुळातच धनु राशीच्या संपूर्ण राशीला दुसऱ्याची मदत करण्याची वृत्ती जास्त असते आणि खास करून उत्तराषाढा नक्षत्रामध्ये ही गोष्ट थोडी जास्तच दिसून येते. त्याच्यामुळे त्यांची इमेज सुद्धा खूप चांगली असते. राजकारण किंवा समाजकारण किंवा ज्यामध्ये लोकांशी संबंधित अशा प्रकारची जी कामं असतात त्यामध्ये या स्त्रिया बऱ्याचशा मोठी झेप घेऊ शकतात. तर आता आत्तापर्यंत तुम्हाला एकंदरीत समजलं असेलच की धनु राशीची जी स्त्री आहे ही नेमकी कशा प्रकारे असते. आता जसा व्हिडिओचा विषय आहे की वृषभ राशीचे पुरुष आणि धनु राशीची स्त्री जर का दोघे रिलेशनशिपमध्ये असेल तर दोघांचे जे स्वभाव आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. वृषभ राशीचे जे पुरुष असतात ते इंट्रोवर्ट आहेत, लवकर ओपन होत नाहीत, आतल्या थोडासा विचार करणारे असतात आणि विचार करून पुढे जाणारे असतात. धनुराशीच्या शस्त्र हे बिनधास्त असतात, बेफाम असतात, त्यांच्यामध्ये एनर्जी जबरदस्त असते. म्हणजे समोरचा व्यक्ती ओळखीचा असो वा नसो त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला तसा बदल जाणून दिसणार. दिलखुलास असतात, ट्रान्सपरन्सी असते, त्यांच्या वागण्या बोलण्यात ही गोष्ट दिसून येते. कधी कधी धनुराशीच्या स्त्रीमध्ये अशा प्रकारच्या थोड्याशा गैरसमज होऊ शकतात की यांना थोडासा इगो जास्त आहे की थोडासा जास्त बेफाम आहे, स्वतःला जास्त अतिशाळा समज. असं अजिबात नाही. मुळातच त्यांचा तसा स्वभाव समान तो माणुसकीला खूपच चांगल्या असतात. आता इथे ह्या दोघांमध्ये जे मूलभूत गुणधर्म आहेत ते पूर्ण वेगळे आहेत, परंतु हे वेगळे असल्या कारणामुळे किंवा विरोधी असल्या कारणामुळे एकमेकांबद्दलचं आकर्षण तयार होतं. जो धनुराशीच्या बद्दलचा जो सात्विकपणा आहे, धनुराशीमध्ये सात्विकपणा खूप चांगला आहे. धनुराशीचा जो सात्विकपणा आहे, जो बिनधास्त नेचर आहे, अन्यायाविरुद्ध चीड जी आहे किंवा सिंगल पुढे जाण्याची जी गोष्ट आहे किंवा चळवळ जी असतात, ही गोष्ट वृषभ राशीच्या पुरुषांना खूप आवडते, कारण ती गोष्ट वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये नसते. अर्थात वृषभ राशीच्या पुरुषांचं जे वागणं बोलणं आहे, विचार करण्याची जी पद्धत आहे, बोलण्याची जी पद्धत आहे, हा जो भाग आहे, हा भाग धनुराशीच्या स्त्रीला खूपच आवडतो. आणि अर्थात या गोष्टींमुळे दोघांमध्ये एक नातेसंबंध तयार होतात, प्रेम तयार होतं आणि ते प्रेम फुलत सुद्धा जातं. अर्थात या प्रेमामध्ये अडथळे सुद्धा येऊ शकतात, कारण आपले जे स्वभाव असतात ते पूर्णतः एकमेकांना अनुरूप असे नसतात. तर साधारणतः जो धनुराशीचा जो बेफामपणा आहे, जो बिनधास्तपणा आहे, तो कधी कधी धनुराशीला थोडासा दबल्यासारखा वाटू शकतो धनुराशीसाठी.
आणि त्यांचं जे बोलणं आहे ते कधी-कधी अगदी टोकाचं सुद्धा होऊ शकतं, की जे वृषभ राशीच्या पुरुषांना आवडत नाही. कारण वृषभ राशीच्या पुरुषांचं स्वतःचं बोलणं खूप चांगलं असतं. वृषभ राशीचा जो हट्टीपणा आहे, छोट्या-छोट्या गोष्टीचा स्टेटस इश्यू बनवणं आहे, हा भागसुद्धा धनुराशीच्या स्त्रीला तसा आवडत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनुराशीची जी स्त्री आहे ती कमिटमेंट लवकर देत नाही. कारण त्यांच्यातला तो गुणधर्म आहे, की निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. खास करून कुठल्या मोठ्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा, की घ्यायचा की नाही द्विधा अवस्थेत जातात आणि लवकर निर्णयापर्यंत पोहोचतच नाही. अर्थात त्यामुळे सुद्धा तुमच्या रिलेशनशिपमध्ये थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर या गोष्टीवरती लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. आता त्या गोष्टी तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. म्हणजे त्याच्यावर तुम्ही विचार करून त्यामधून बाहेर येऊ शकतात. या व्यतिरिक्त जर का तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येत असतील, तर तुमची जी कुंडली ते पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण आतापर्यंत जी काय आपण चर्चा केली ती फक्त आणि फक्त साधारणतः तुमच्या चंद्र राशीवरून केली. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्र राशी व्यतिरिक्त बाकी ग्रहांच्या सुद्धा वेगवेगळ्या राशी नक्षत्र असू शकतात, योग असू शकतात आणि त्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. तर तुमची जी कुंडली ती एकंदरीत पाहून त्याद्वारे जास्त मार्गदर्शन करता येऊ शकेल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही राशी जर का परस्परांच्या रिलेशनशिपमध्ये असेल, तर अर्थातच जे वृषभ राशीचे पुरुष असतात, ही शुक्राची रास आहे. त्यामुळे थोडंसं वेगळ्या म्हणजे भिन्नलिंगी व्यक्तीप्रती यांच्यामध्ये आकर्षण थोडंफार असू शकतं कमी, परंतु छोटीशी जरी गोष्ट धनुराशीच्या स्त्रीला तशी जाणवली, तर ती लगेचच्या लगेच ते जे रिलेशनशिप आहे याचं टोक गाठू शकते. अर्थात ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे याच्या तथ्यापर्यंत न जाता सुद्धा अशा गोष्टी बऱ्याच वेळा होऊ शकतात. तर या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी जर तुम्ही अंमल केलं, तर तुमची जी रिलेशनशिप आहे ही सहजपणे, व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचे पुरुष आणि धनु राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील, तर त्यांचं जे रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.